चला. जय हिंद मित्रांनो. गेले 2 दिवस झाले आपलं लेक्चर झालेलं नाहीये. त्याचं कारण असं आहे, की इथं अकॅडमीमध्ये स्पोर्ट्सचे इव्हेंट चालू होते. त्याचं मॅनेजमेंट वगैरे होतं. त्यामुळे 2 दिवस लेक्चर झाले नाही म्हणजे लाईव्ह लेक्चर. आणि आज लाईव्ह लेक्चर होणार नाहीये. म्हणजे घेत नाही. डायरेक्ट रेकॉर्डेड लेक्चर घेतलं. त्याचं कारण असं आहे, इकडे बाहेर जोरात पाऊस चालू आहे आणि वायफाय वगैरे सगळं बंद पडलेलं आहे. म्हटलं आज जर लेक्चर घेतलं नाही तर काय पडेल? खंड पडेल. त्यामुळे आज म्हटलं मी काही करून लेक्चर घ्यायचं आपल्याला, कारण की खंड होता कामा नये. हं. त्यासाठी लेक्चर घेतलंय. आता हाजरी झाली लगेच आलो, लेक्चरला बसलो. तुम्ही म्हणताच ना, की सर कसं काय? टाय वगैरे कसं काय? तर हा व्हाईट ड्रेस आहे, व्हाईट शर्ट, व्हाईट पॅन्ट असते, वर टाय असतो. हा संध्याकाळच्या हाजरीसाठी युनिफॉर्म आहे. आपण जेवण वगैरे करायला या ड्रेसवर जायचं व्हाईटवर. जेणेकरून मॅनर्स डेव्हलप होतात, की आपण जेवताना अंगावर वगैरे सांडणार नाही, व्यवस्थित जेवण करेल आणि तशी मग शेवटची हाजरी होते आणि मग रूमवर सोडलं जातं. 8:15 वाजता रूमवर सोडलं जातं. आता याच्यामध्ये अकॅडमी म्हणजे महाराष्ट्र पोलीस अकॅडमीमध्ये आपण बघितलं युनिफॉर्म किती भेटतात. संध्याकाळची हाजरी व्हाईट ड्रेसवर असते. सकाळची आपण पीटी परेड म्हणतो आपण ती व्हाईट शर्ट, व्हाईट पॅन्ट, हाफ शर्ट असतो. त्याचं दुपारचं जे लेक्चर असतात ते खाकी वर्दीवर होतं. जे तुमचं स्वप्न आहे त्या वर्दीवर आपले लेक्चर असतात आपली. आलं लक्षात? आणि तिसरं जर रनिंग वगैरे जर लॉंग रनिंग विथ रायफलच्या वेळेस आपण आपल्या अंगावर असेल म्हणजे रायफल घेऊन आपण ज्यावेळेस पळू रन करू त्यावेळेस आपल्याकडे एक डांगरे ड्रेस असतो, जो एक आर्मी कलरचा असतो. आणि एक रेनकोट वगैरे असतो त्याचा पण वेगळ्या कलरचा. जर असं बघितलं तर 5-6 प्रकारचे वेगवेगळे युनिफॉर्म आपल्याला देतात ते ट्रेनिंग दरम्यान. ओके. आणि शेवटी नाही का पासिंग करायच्या वेळेस ब्लेझर वगैरे असतो. जवळजवळ 5-6 प्रकारचे युनिफॉर्म असतात आणि 4-5 प्रकारचे शूज असतात ट्रेनिंग दरम्यान. त्यामुळे नक्की तुम्ही यावर्षी पास व्हायचंय आणि ट्रेनिंगला जायचंय. आलं लक्षात? यावर्षी प्रत्येकाच्या अंगावर खाकी असली म्हणजे असलीच पाहिजे. आणि काळजी करू नका, मी तुमच्या सोबत आहे. आलं लक्षात? काय विषय आहे का? मी असल्यावर काय? तर आपलं पालघर जिल्हा पोलीस शिपाईचे आपल्याला पेपर पाहतोय आपण. 3 एक लेक्चर घेतलं आपण त्यातले 37-38 क्वेश्चन कव्हर केलेत. आता राहिलेले 12 क्वेश्चन राहिलेत. ते आपण पटकन कव्हर करू. आजचं लेक्चर जर रेकॉर्डेड असलं तर तुम्ही काय करायचं? लाईव्ह म्हणून पाहायचं. लाईव्ह म्हणजे कसं? प्रॉब्लेम देणार. तुम्ही लगेच व्हिडिओ पॉज करायचा, त्याचं उत्तर काढायचं, कमेंटमध्ये टाकायचं. हं? आणि मग व्हिडिओ नाही का आन्सर बघायचे कोणत्या पद्धतीत सोडतोय तुम्ही, कोणत्या पद्धतीत सोडता ते. आलं लक्षात? मग पाहायचं आपण टॅली करायचं बरोबर आहे का चूक आहे. बरोबर सेम असं राहिलेले 12 क्वेश्चन त्या पद्धतीत सोडायचे. आलं लक्षात? पुढचा क्वेश्चन घेतला की काय करायचं? पॉज करायचं, आन्सर काय करायचं कमेंट बॉक्समध्ये टाकून द्यायचं. आणि मग बघायचं मी कोणत्या पद्धतीने सोडवतोय आणि तुम्ही कोणत्या पद्धतीने सोडवताय. चला चालू करायचं आता. एक 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 आपले काय 12 आपण एक्झाम राहिले तेवढे आपण कव्हर करूयात. चला आवाज वगैरे व्यवस्थित आहे. थोडंसं मी काय करतो थोडंसं जर लाईव्ह असलं तुम्ही कमेंट करत राहता इथं मोबाईल ठेवलेला असतो. आता मी काय करतो थोडं चेक करत राहतो. आणि अजिबात एक लक्षात घ्या, स्वप्न आपलं मोठं आहे ना, तर मेहनत पण तशी मोठी पाहिजे. मेहनत करायला लागायचं नाही, घाबरायचं नाही, आणि कामचुकारपणा करायचा नाही. थोडी जरी कामचुकारपणा केला, तर काय होतं 1-2 मार्कांनी वेटिंगला राहतं. परत कधी संधी नाही सांगता येत नाही. आलं लक्षात? मेहनत अशी घ्यायची, की डायरेक्ट पुढं. हं? जसं मी तुम्हाला आधी सांगितलं होतं, लेक्चरमध्ये सांगितलं होतं, रिझल्ट लागायचे पी-एस-आयचा रिझल्ट लागायच्या अगोदर, जो 10 एप्रिल 2024 ला रिझल्ट लागला होता. त्याच्या 3 आठवडे अगोदर मी लेक्चर ज्यावेळेस पोलीस भरती 2024 चे लेक्चर घेतो तुम्ही. त्यावेळेस लेक्चरमध्ये सांगितलं होतं, ह्यावेळेस माझ्या अंगावर खाकी असणार आहे आणि तुम्ही पण असा अभ्यास करायचा तुमच्या अंगावर खाकी पाहिजे. आलं लक्षात? असा कॉन्फिडन्स पाहिजे. हा कॉन्फिडन्स कुठून येतो? मेहनतीतून येतो. कारण की आपण तेवढी मेहनत घेतली होती, आपण तेवढे मार्क घेतले होते. आपण एवढे मार्क घेतले होते की इंटरव्ह्यूचे मार्क पण आपल्याला डिपेंड करत नव्हते, की आपण त्याच्या पुढे गेलो. तसं तुम्ही एवढे मार्क घ्यायचे, की पाहायचंच नाही कोणती कास्ट आहे, किती मेरिट आहे, काय नाही. डायरेक्ट पुढं. डायरेक्ट ओपन पेक्षा पुढं एक नंबर पहिल्या 10 मध्येच आपला नंबर असला पाहिजे. आलं लक्षात? एवढा अभ्यास करायचा. समजलं? नाहीतर काय भरपूर जण पाहतात किती जागा, काय जागा बी काय पाहत नाही बसायचं. पहिले टॉपमध्येच यायचं. पहिला दुसरा नंबर आपलाच पाहिजे. चला. आता प्रश्न काय आहे? 74,088. मी काय देणारी संख्या अशी मोठी वाटत नाही, वाचत नाही. 74,088 चे घनमूळ किती? आता घन आणि घनमूळ आपलं बेसिक जे मोफत लेक्चर्स आहेत बघा. कोणते? मोफत अंकगणित आणि बुद्धिमत्ता बॅच जी फ्री आहे सगळ्यांसाठी त्यामध्ये घेतलेली. एक लक्षात घ्या, ती जर बॅच केली ना, तुमच्या बेसिक वरच नाही का तुमचे कमीत कमी 25 पैकी गणिताचे 10 क्वेश्चन तिथं सुटणार तुमचे. 10-12 तिथं सुटणार. ॲडव्हान्स मधले वेगळे. पण 10-12 तिथं जसे ते सुटणार. बुद्धिमत्तेचे 5 दर्शन सुटणार. आलं लक्षात? त्यामुळे ती बॅच व्यवस्थित करून घ्या. जे आता नवीन असतं ना, त्याने ती आपली मोफत बेसिक अंकगणित आणि बुद्धिमत्ता बॅच पाहून घ्यायची. चला आता पुढे चालू करा. आता घनमूळ किती? कोणत्या ह्या संख्येचं? आपल्याला माहिती आहे घन काय आहे बघा.
1चा घन, 2चा घन, 3चा घन, 4चा घन आणि 5चा घन. बाकी इथं पाठच पाहिजे, त्यात काही विषय नाही. 1चा घन 1, 2चा 8, 3चा 27, 4चा 64, 5चा 125, हे तुमचे 5. आता घनमूळ काय असतं? हे जे घन आलेत ना, याला फक्त असं चिन्ह दिलं, घनमुळात 1, घनमुळात 8 म्हणजे किती 2, घनमुळात 27 म्हणजे किती 3. म्हणजे कसं? घनमुळात 27 बरोबर किती 3. म्हणजे जे घन केलंय त्या घनमुळात टाकलं तर ती किंमत येत असते. आलं लक्षात? आता ही काढायची कशी? फक्त 3 स्टेप मध्ये उत्तर काढायचं पहा. ही जी संख्या आहे ना 74,088, मी डायरेक्ट संख्या घेतो. याचा फक्त काय करते, एकक स्थानचा अंक शोधायचा. एकक स्थानचा अंक किती 8. आता एक बघा, एक चार्ट आपण घेतलेला बेसिक मॅथ्स मध्ये बघा. घनमुळातील अंक, ओके, कोणता म्हणजे घनमुळातील अंक म्हणजे हा घनमुळाची जी संख्या असते अंक आहे. आणि दुसरं काय, येणारे घनमूळ म्हणजे काय, येणारे घनमूळ. ओके. आता बघा, जर 8 जर अंक असेल तर घनमुळात काय येतं, घनमूळ काय तर 2 येतं. 2 जर असेल तर 8 येतं. 3 असेल तर 7 येतं. 7 असेल तर 3 येतं. हे आपलं पाठच पाहिजे, बाय हार्ट पाठ पाहिजे. ही तर जर 1 आणि 8 असेल तर त्याचं येणार घनमुळाची संख्या काय येणार, 2 येणार. इकडे सगळीकडे 2 आहे पहा. इथं जर 2 असेल तर 8 येणार, 3 असेल तर 7 येणार, 7 असेल 3 येणार. आता पहा, एवढे सोडून जेवढे राहिले अंक आहेत ना तेवढे 3 संख्या आहेत. कोणते राहिले बघा आता. 2, 3, 7, 8 सोडून कोणते राहिले? एक राहिलाय, एक राहिलं. नंतर 2 तर आहे, 3 तर आहे, नंतर 4, 5, 6, 7, 8 आहे, इथं 9. जर 1, 4, 5, 6, 9 जर हे जर अंक आले कुठं, अशी संख्या तिथं एकक स्थानी इथं, तर ती संख्या काय राहते, 30 राहते. घनमुळातला अंक काय राहतो, एकक स्थानचा 30 राहणार. हा एकक स्थानचा अंक आहे बरं का, एकक स्थानचा अंक. हा पण एकक स्थानचा अंक. आलं लक्षात? बेसिकची व्हिडिओ बघून घ्या, कन्सेप्ट क्लिअर होऊन जाईल. आलं लक्षात? आता काय बघा, इथं एक एकक स्थानी किती आहे, 8 आहे. मग 8 असेल तर किती येणार मित्रांनो, 2 येणार. बघा, एकक स्थानी काय येणार, 2 येणार. आलं, इथं 2 आहे, इथं 2 आहे, इथं 2 आहे, इथं 2 आहे. त्यामुळे काय विषय. आता काय करायचं, त्याचा शेजारी 8 ला आहे ना, इथं 8, त्या शेजारी 2 चे जे अंक असतील ते चिटकून ते कट करायचे. फक्त 0 आणि 8 कट केला, राहिला किती, 74. इथं किती राहिला, किती, 74. मग याच्या अगोदरचा काय, अगोदरची घन असलेली संख्या पाहिजे. कोणते बघा, 1, 8, 27, 64, 25. मग जर 74 घेतलं, कुठे येतं, इथे येते. यांच्यामध्ये येतं ना, आपले घन सगळे पाठच आहेत. 1 ते 10 पर्यंत घने बाहेर पाठ येतात. 1 ते 15 पर्यंत पाठ करा, 1 ते 20 पर्यंत पाठ करा, काय विषय नाही. काय पाठांतर जेवढं चांगलं आहे तेवढे स्कोर जास्त येणार. 1, 8, 27, 64, 125, 74 कुठे येतं, इथे येतो. 74 आलं इथं. मग त्याच्या अलीकडे कोणतं आहे, घनसंख्या 64. कोणती, 64. आलं लक्षात? आणि त्याचं काय, फक्त घनमूळ घ्यायचं. 64चं घनमूळ बघा किती आहे, 4 आहे, 4. मग हा झाला दशक स्थानचा अंक, हा झाला 4 आणि हे झाले 2. मग ती संख्या बरोबर किती, 42. आलं लक्षात? ती संख्या 42. 5 अक्षरांनी उत्तर येते मित्रांनो, 5 अक्षरांनी बघा. 8 आलाय तुमचा, हा पाठ तक्ता पाठ आहे. 5 नंतर ठेवावा लागेल. 8 2 माहिती, 8 किती येणार, 2 येणार. 2 तर सगळीकडचे. हे शेजारचे 2 अंक 0 कट करायचे, कट केले, राहिले 74. 74च्या अलीकडची संख्येची घन असेल किती आहे, 64. 64चं काय घनमूळ काय किती आहे, 4. मग 4 2 संख्या 5 अक्षरी. कॅल्क्युलेशन करायची गरज नाही, डायरेक्ट उत्तर आणायचं. समजले? काय विषय नाही. एक मिनिट पाहतो पुढचा प्रॉब्लेम. चला, कोणाच्या काही जर अडचण असेल तर काय करायचं, कमेंट बॉक्स मध्ये टाकून द्या. लाईव्ह सेशन मला कळणार नाही नेमकं काय काय नाही ते. एक मिनिट फक्त पाहतो व्यवस्थित लाईव्ह, हा आवाज वगैरे व्यवस्थित आहे, काय विषय नाही. आता काय होतं, सारखं टॅली करावं लागतं नाही तर तुम्ही तर चालू असतं की तुम्ही कमेंट्स टाकतात नाही लगेच. हे समजलंय? हा तक्ता पाठ पाहिजे, कोणता, हा बरं का, हा तक्ता पाठ पाहिजे आणि बस. हे घन पाठ पाहिजे, उत्तर लगेच येणार. बघा बेसिक, बघा बेसिकची बॅच घेतली आपण, त्याचं लेक्चर पहा. ज्याला घनमूळ अडचण येत असेल ते लेक्चर जाऊन पाहायचं. 3 स्टेप मध्ये उत्तर काढायचंय. आता पहा पुढचा प्रश्न आहे. 60 किलोमीटर प्रति तास वेगाने धावणारी रेल्वे गाडी एका खांबाला 7 सेकंदात पार करते, तर रेल्वे गाडीची लांबी किती. आता बघा, अंतर वेगवेगळे टॉपिक माहिती आपल्याला. अंतर बरोबर काय, वेग गुणिले वेळ, हे माहितच आहे. आता रेल्वे गाडीची लांबी म्हणजेच काय असतं, ते अंतर. लांबी बरोबर काय, ते राहणार अंतर. आलं लक्षात? कारण की दिलं वेग आणि त्याला वेळ. आता दोन्ही एककात आहे का बघा, किलोमीटर प्रति तास आणि हे काय, सेकंद आहे. एक तर मीटर पर सेकंद पाहिजे होतं आणि किंवा इथं काय, इथं मीटर पर सेकंद पाहिजे होतं, मग इथं सेकंद असतं, एकक सारखं राहिलं असतं. कोणतं कोणतं बघा,
मीटर असतं किंवा मीटर पर सेकंद इंग्लिश मध्ये जाते, किंवा किलोमीटर प्रति तास म्हणजे आर्स, इकडे जर आर्स असतं तास, तर दोन एकक सारखं राहिलं असतं. पण दोन एकक सारखं आहेत का? आहेत का? नाही. मग एकक सारखं करण्यासाठी काय गुणावं लागतं? हे बघा, एक तर 5/8 गुणावं लागतं किंवा 18/5 गुणावं लागतं. आता कसं गुणायचं? मी त्याची ट्रिक पण सांगतो, सगळं सांगतो. म्हणजे मग तुम्हाला इथून पुढे लक्ष ठेवायची गरज नाही. एखाद्या सांगणार. आता कोणता टॉपिक आहे आपला? अंतर, वेग, वेळ. अंतर, वेग आणि वेळ. आता विचार करायचा, असं इमॅजिन करायचं, एक 5 वर्षाचा मुलगा काय करतोय? गाडी चालवते. काय करते? गाडी चालवते. कोणती? बाईक चालवते. आणि त्याला काय झालं? ट्रॅफिक सिग्नलने हवालदारने पकडले. आपल्या डिपार्टमेंटच्या माणसाने पकडले त्याला. त्याला म्हणलं, उतर, लायसन दाखव. त्याला, साहेब मी अजून 18 वर्षाचं पण झालो नाही, मी लायसन कसं काय दाखवणार? मी तर तशी 5 वर्षाचा आहे. कळलंय? 5 वर्षाचा मुलगा जर गाडी चालवतो, जे अजून 18 वर्षाचं पण झालं नाही. आलं लक्षात? मग ते 5 आणि 18 आलं लक्षात? दोन संख्या लक्षात ठेवा. 5/18. समजलंय? आता कुठं काय करायचं हे लक्षात घ्या. दोन एकक सारखे पाहिजेत. इथं किती? 60 किलोमीटर प्रति तास. किमी, इथं मराठीत लिहितो किमी पर तास, आणि इथं गुणिले 9 काय? सेकंद. आता एक सांगा, एक किलोमीटर प्रति तास आणि सेकंद एक सारखं आहे का? नाही. मग किलोमीटर, आता सेकंदाचं रूपांतर आपण तासात करू शकत नाही. मग हे जे ना वेगाचं, याचं रूपांतर काय करावं लागेल? की मीटर पर सेकंदात करावं लागेल. मग कसं करायचं? कसं करायचं? 5/18 गुणायचं की 18/5 गुणायचं? हे तुम्हाला पहिले समजलं पाहिजे. आलं लक्षात? भरपूर जणांचं कन्फ्युजन, नेमकं काय करायचं? त्यातले त्या डीप कन्सेप्ट मध्ये जाऊ नका तुम्ही. मी जे सांगतो तिकडे लक्ष द्या फक्त. तर तुम्ही जर डीप कन्सेप्ट मध्ये गेले, काय मीटर एवढे एवढे एवढे, ते ठीक आहे, ते गरजेचं आहे. पण अशा वेळेस काय करायचं बघा. आता किलोमीटर पर तासचं काय करायचं? मीटर पर सेकंद मध्ये करायचं. मग काय करायचं बघा मित्रांनो, एक 18/5 घ्यायचं, 5/18 घ्यायचं. लक्षात घ्या, मोठं आहे ना. आता तो बघा, किलोमीटर प्रति तास आणि मीटर पर सेकंद, मोठं कोणता भाऊ आहे? हा मोठा भाऊ आहे, कारण की किलोमीटर पळतोय. आणि हा काय? मीटर काय? छोटा भाऊ आहे. लक्षात, हा छोटा आहे. मग लक्षात घ्या, 5 आणि 18 दोन अंक आहेत. कोणते? 5 आणि 18 दोन अंक आहेत. कोणते भाऊ? 5 आणि 18 आहे. मग बघा, मोठ्यातनं लहान्यात जाताना काय? किलोमीटर प्रति तासचं मीटर पर सेकंद जाताना काय करायचं? मोठ्यातनं लहान जाताना लहाना मग वर आणि मोठा खाली. मोठ्यातनं लहान जाताना लहान वर आणि मोठा खाली. 5 आणि 18 मध्ये लहान कोणी? 5. 5 वर राहणार अंशस्थानी, छेदस्थानी कारण 18. समजलंय? आता मीटर पर सेकंद असेल आणि त्याचं किलोमीटर पर तास असेल, तर लहान्यातनं मोठ्यात जाताना काय करायचं? मोठा वर म्हणजे 18 वर, छेदस्थानी 5, लहाना खाली. फक्त अंशस्थानी कोण हे लक्षात ठेवा, छेदस्थानीला विचार नको करू. हे बघा, किलोमीटर प्रति तासचं मीटर पर सेकंद करताना मोठ्यातनं, म्हणजे मोठा म्हणजे हे ना, मोठ्यातनं आपल्याला मीटर पर सेकंद म्हणजे मोठ्यातनं लहान्यात जाताना काय? लहानावर म्हणजे 5 वर. आलं लक्षात? आणि मीटर पर सेकंदचं किलोमीटर प्रति तास करताना काय करावं लागेल? मग मोठा वर, लहान खाली, गुणिले करावं लागेल. 18/5 गुणावं लागेल. समजलंय? समजलं. आता काय अडचण नाही तुम्हाला. वाटलंच तर परत मागे घ्या थोडंसं, मी काय म्हणतो लक्ष द्या. गुणिले 9 जसा तसा. बघा, 9 1 9, 9 2 18. समजलंय? बे एक बे, बे त्रिक 6, वर 0 0. मग काय राहिलं? 30 गुणिले 5, 5 त्रिक 15, वर 0 0. म्हणजे किती झाले? रेल्वेची आगगाडीची लांबी 150 मीटर. समजलंय? इथं फक्त सांगायचं काय होतं, 5 आणि 18 मध्ये काय वर आणि काय खाली? काय? मोठ्यातनं लहान्यात रूपांतर करताना म्हणजे किलोमीटर प्रति तासचं मीटर पर सेकंद मध्ये करताना कितीने गुणायचं? मोठ्यातनं लहान जाताना काय करायचं? लहानावर आणि छेदस्थानी राहिलेला, मग गुणिले 5/18. लक्षात? आणि लहान्यातनं मोठ्या जाताना मोठावर, लहाना खाली म्हणजे 18 वर. समजलंय? अशा ट्रिक आहे, ते लक्षात ठेवायच्या. आणि कोणत्या संख्या आहेत त्या? 5 वर्षाचं मूल जे 18 वर्षाचं पण झालेलं नाही, लायसन भेटलं नाही त्यांना, तरी गाडी चालवते. कारण की टॉपिक कोणता आपला? अंतर, वेग, वेळ. का लक्षात? समजलं तुम्हाला? काय अडचण नाही. पुढचं घेऊ आता. आता काय कमेंट नसल्यामुळे आपण दनादन पटकन आपण संपवून टाकू, काय विषय नाही. समजते? चला, सोडा पटकन, कमेंट करा पटकन. बघू कॉल आलेला आहे. ठीक आहे, नंतर करूया कॉल बॅक. काय होतं दिवसातनं, एक तुम्हाला वेळ कमी भेटतो, नाही तर काय झालंय, माझ्या कॉलवरती का म्हणजे मोबाईलवर
40-50 कॉल येतात दररोज, तेवढे काय अटेंड करणं होत नाही. पण तरी पण मी वेळ भेटला तसा कॉल बॅक करत असतो. आणि मेसेजला कसं आहे, तुम्ही मेसेज पाठवला मला एक रिप्लाय पटकन पाठवता येतो. पण कॉल अटेंड करणं म्हणजे प्रत्येकाने 4-5 मिनिटं देणं आणि एवढे जर दिवसातनं कॉल आले तर तेवढा वेळ नाही माझ्याकडे. म्हणजे कसं आहे, सध्याला वेळ नाही, पण भविष्यात वेळ असणार आहे आपल्याला तुमच्यासाठी. पण असं नाही, आता त्यासाठी आपण काय करणार आहे, Instagramवर लाईव्ह घेणार, YouTubeवर लाईव्ह घेणार. आता सगळ्या तुमच्या शंका आहेत ना, एखादा तास अर्धा पाऊण तासाचं सेशन घ्यायचं, आठवड्यात एकदा लाईव्ह घ्यायचं, तुमच्या सगळ्या शंका निरसन करायचं. आणि आणखी एक आपण एक लेक्चर करता सिरीज चालू करणार आहे. कोणती सिरीज? याची नाही, पहिल्यापासून बेसिक पासून. सिलेबस काय आहे, पुस्तक कोणते पाहिजेत, अभ्यास कसा करायचा, रिव्हिजन कसं करायचे, पेपर कसा सोडवायचा, स्कोर कसा वाढायचा, एकदम डिटेल 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 एकदम आलं लक्षात. तुमच्यासाठी चालू करणार लवकरच. फक्त थोडासा वेळ द्या मला, लवकर चालू करतोय. चला, आता हे नाही का प्रॉब्लेम. एक दुकानदार एका दूरदर्शन संचावर शेकडा 11 सूट देतो. त्यामुळे गिरायकास तो संच 2200 म्हणजे 22,250 रुपयास मिळतो. तर त्या दूरदर्शन संचाची छापील किंमत काढा. आता मित्रांनो, मी ज्या ट्रिकने सोडवणार आहे तुम्ही त्या ट्रिकने सोडवायचा प्रयत्न करा. आपल्या फॉर्म्युला पण वापरता येतील, पण जास्त काही गरज नाही. बघा, ज्यावेळेस सूट देतो ना मित्र, सूट शेकडा सूट, बघा एखादी 100 रुपयाची वस्तू आहे, जर सूट दिली आपण बघा भाव करतो, बाजारात जातो, एखादा 100 रुपयाची खेळणी आपण त्याला काय म्हणतोय, जर सूट बीट दे ना, म्हणजे काय किंमत कमी होईल. 20 रुपये तरी कमी कर, 80 तुम्ही म्हणतो 100ला द्या, तुम्ही म्हणता 80. तुम्ही काय मागताय, 20 रुपये सूट मागताय त्याच्याकडनं, ती सूट म्हणजे त्याची 100ची जी वस्तू आहे तुम्ही मागितली सूट किती, 11 रुपये. मग 100 मधनं 11 काय करावं लागतील, वजा करावं लागतील. आलं लक्षात. मग 100ची वस्तू तुम्हाला किती मिळाली, 89 रुपयाला. आलं लक्षात. समजलंय का? आता इथं लिहितो मी परत. 100 मी काय करतोय, ट्रिकनी सोडवतोय. ही काय ट्रिक आहे, तुम्हाला कन्सेप्ट नंतर सांगेल. लॉंग कन्सेप्ट थोडीशी. 100 रुपयाची वस्तू कितीला मिळते, 89 रुपयाला मिळते. आलं लक्षात. तर नाही का तो संच त्याला कितीला भेटलाय, 22,250. तर 100 रुपयाची वस्तू तिने शेकडा 89 रुपयाला दिली, तर ती किती किंमत आहे त्याची, 22,250 किंमत आहे. तर त्याची मी काय छापील किंमत विचारली, किंमत बरोबर किती. समजलं का? बस 100 रुपयाची वस्तू किती मिळाली, 89 रुपयाला भेटली. तर छापील किंमत काय असेल, जेणेकरून ती वस्तू कितीला भेटेल, त्या गिरायकास 22,250. सिंपल आहे. असं ज्यावेळेस असेल, तुम्ही कोणत्या मित्रांनी सोडलं कमेंट टाका पटकन. चला, तर असं असेल तर काय करावं लागतं मित्रांनो, सिंपल करावं लागतं, तिरकस गुणाकार. तुम्हाला ते माहितच आहे, तिरकस गुणाकार. येण्याला गुणायचं आणि येण्याला गुणायचं. आलं लक्षात. आणखी पुढचं सांगितलं तुम्हाला, ज्या दोन संख्या दिल्यात, त्या दोन संख्या ऑलरेडी दिल्यात ना, त्या काय राहतील, अंश स्थानी राहतील गुणाकाराच्या. जे राहिलेल्या बघा, इथं याची किंमत काढायची, ही एकच संख्या आहे, तिरकस गुणाकारामध्ये एकच संख्या, ही काय छेदस्थानी राहील. दोन संख्या आहेत ना, मग ते फक्त अंश स्थानी राहणार. कोणती जी किंमत काढायची तिथे राहणार. दोन संख्या कोणते, 100 गुणिले किती, 22,250. छेदस्थानी काय फक्त एकच संख्या राहणार, किती, एकच. इथं बघा ही 89. आलं लक्षात. याचं कॅल्क्युलेशन करा, उत्तर येणार. हो बरं, तुम्ही कसं काढताय हे कॅल्क्युलेशन करा, भागाकार करा. उत्तर येते का, नाही येणार, लवकर नाही येणार. कारण काय, इथं त्यांनी आपला वेळ घालवण्यासाठी हा प्रश्न टाकलेला. काय, वेळ घालवणे. का घालवायची वेळ, कारण की खालची जर 89 घेतली संख्या, ही तर काय मूळ संख्या, मूळ संख्या म्हणजे या संख्येला कोणत्या संख्येने भाग जात नाही. अलग लक्षात, ही मूळ संख्या, त्यामुळे 3 4 5 काय भाग जाणार नाही. डायरेक्ट काय करावं लागेल आपल्याला, अंदाज म्हणजे थोडासा भाग करावा लागेल. मग इथं थोडासा सेन्स डेव्हलप करावा लागेल. आलं लक्षात. त्यामुळेच हे दिलेले भाग कराच दिलेला आहे. तुमचा वेळ जावं, तुम्ही असं 2 भागावा, 3 भागावा, 5 भागावा, 7 भागावा, असं वेगळं दिले, 3 भागच जात नाही. कारण ही संख्या कोणती, मूळ आहे. समजले. अशा वेळेस थोडासा सेन्स डेव्हलप करायचा. 89 किती जवळ आहे, 90च्या जवळ आहे. मग 90चा जर पाडा घेतला, 9 9 8 9 27. 90चं म्हणजे फक्त 0 ऍड करत राहायचं. 9 36, 9 5 45, 9 6 54, फक्त 0 ऍड करत राहायचं. हा झाला 90चा पाडा. आता 89चा पाडा काय राहणार, इथं बघा 89. लक्षात घ्या बरं काय, ट्रिक आहे तुम्हाला लक्षात. इथं फक्त काय राहणार, 2 कमी राहणार. इथं काय राहणार, 3 कमी राहणार, किती, 267. इथं काय कमी राहणार, 4 कमी राहणार, किती, 356. इथे काय राहणार, 5 कमी राहणार, 455. हा पाडा कळला तुम्हाला, ज्याचं
लक्षात आलं का? 9-1-9-9-18-9-27-9-55-9-54 शून्य 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 देऊन घेतलाय. आणि जर 89 असेल तर फक्त इथं एक कमी राहणार. 89 91 इथं काय 2 कमी करावे लागतील, इथं 3 कमी करावे लागतील, 4 5 कारण की पुढे पाडा चाललाय ना. इथं एक कमी नाही. 9-2-18-9-27 इथं 3 कमी करावे लागतील, 4 कमी करावे लागतील, 5 कमी करावे लागतील. आलं लक्षात? हा जर 1 जर कमी असेल, 2 जर कमी असेल तर त्या पटीत वाढवा कमी करावं लागतं. हा सेन्स लक्षात घ्या. मी जे सांगितलं ते लक्षात घ्या. याने तुमच्या एक्झाम मध्ये भरपूर वेळ वाचणार मित्रांनो ह्या ट्रिकचा बरं का. हे जरी सांगितलं ना, बाकी तुम्ही म्हणता ना, कसं काय बाकीच्याला मार्क जास्त पडतात, मला कमी कसं करतात? ते अशी ट्रिक लावतात. सेन्स लावतात. आलं लक्षात? आता पहा. पहिले 89 ने बघा 222 ला भागतो का नाही, मग डायरेक्ट 222 घ्यायचं. आता हे जर पाड्यात बघितलं तर किती आहे बघा. 200 इथं किती आहे? 64 आहे. मग इथं बघा 89 दुने किती 178. इथं किती भाग गेला 2चा. इथं 178. आलं लक्षात? वजा करून. 2 8 जातात का नाही, मग काय केलं 12 8 गेले तिथं 4. आलं लक्षात? इथं 2 नाही तर 7 आणि 8 8 जातात का नाही, एक दिला. इथं किती 12 8 गेले 4. आणि इथं किती राहिले? वर इथं बघा काळ्या पेनने लिहितो. हे लक्षात घ्या. हे उदाहरण लय महत्वाचं आहे. मी जे कॅल्क्युलेशन केले. वर काय राहिले? 44 राहिले. मग 89 44 ला भाग जातो का नाही जात? मग काय करायचं? वर हा 5 वर घ्यायचा. किती राहिले? 445. आणि 445 बघ इथे 1 2 3 4 5 डायरेक्ट 5 चा भाग जातोय. मग 445 इथं 5 लाल कलर लिहितो. समजलं नसेल तर परत पाहून घ्या. 5 आणि हा 0 0 म्हणजे किती राहिले तर 100 गुणिले 250. मग 250 जसं तसं 2 शून्य फक्त लिहून द्यायचे 1 2. मग बघा 25 वर 3 शून्य 25 वर 3 शून्य. आलं लक्षात? हा प्रश्न फक्त काय केला होता? तुमचा वेळ घालवण्यासाठी केला होता. समजलंय? तुम्हाला तर कळलं आता का आपला वेळ जात नाही कारण की तुम्ही एकदम स्मार्ट झालेत, पुढे गेलेत तुम्ही आता. चला पुढचं पाहायचं. हे बघा हे लक्षात ठेवा, ह्या पॅटर्न लक्षात ठेवा, हे लक्षात ठेवा. कॅल्क्युलेशन कसं केलंय ते स्मार्ट कॅल्क्युलेशन याला म्हणतात. नसेल समजलं तर परत एकदा पहा. आता कसं आहे, रेकॉर्डेड लेक्चर आहे त्यामुळे तुम्हाला कमेंट टाकतात नाही, मग तुम्ही याच्या लाईव्ह कमेंट मध्ये तुम्हाला क्लिअर सांगतात काय आहे, काय नाही. तर तुम्ही आता काय करा, तुमच्या कमेंट मध्ये टाकून द्या, मी तुम्हाला एक्सप्लेन करेन कसं काय आहे. आता अपूर्णांकाचं वर्गमुळे परत आपली जी मोफत बेसिक अंकगणित बुद्धिमत्ता बॅच आहे त्याच्यामध्ये आपण कव्हर केलेलं आहे. आलं लक्षात? वर्गमूळ टॉपिक समजलंय? नसेल तर प्रत्येकाने काय करा, तो टॉपिक जाऊन पाहून घ्या, मग तुमची कन्सेप्ट क्लिअर होऊन जाईल. समजताय? काय विषय नाही. त्याच्यामध्ये पण बघा 3 स्टेप मध्ये आपण वर्गमूळ कसं काढायचं ते शिकलेलं आहे. आलं लक्षात? समजलंय? चला कॉल येतोय. आता अपूर्णांकाचं वर्गमूळ आहे. लक्ष द्या इकडे. थांबा एक मिनिट, आवाज वगैरे क्लिअर पाहतो. एक मिनिट. हॅलो, आवाज वगैरे आहे व्यवस्थित, काय अडचण नाही. आता काय करणार मित्रांनो, मी डायरेक्ट जाणार आहे थोडस. तुम्ही नसेल आता तुम्हाला जरी समजलं नाही, तुम्ही काय करायचं ते बेसिक मधला आपला जो विद्यार्थी आता नवीन आलाय त्यांनी काय करायचं, आपली गणितम जे ऍप आहे त्याच्यावर काय मोफत बेसिक अंकगणित बुद्धिमत्ता बॅच, तिथं मला वाटतं 4थं लेक्चर असणार आहे. पहिलं दुसरं तिसरं लेक्चर असेल. वर्गमूळ ते वर्गमूळचं लेक्चर पाहायचंय आणि पाहायचंय. लक्षात? आता बघा पॉईंट नंतर बघा 0.5929 चे वर्गमूळ पुढीलपैकी कोणते? जेव्हा बघा वर्गमुळात म्हणजे काय, 5929 जेव्हा दशांश नंतर 4 संख्या असतात बरं का, किती 4 संख्या ते भागिले 2 करायचं, वर्गमूळ काढायचं त्यावेळेस किती 2. म्हणजे दशांश नंतर फक्त किती येणार, 2 घर येणार. 0 0 लिहिले 0.200 म्हणजे काय झाले 2 घर लिहिले. फक्त 2 घर असलेले पाहिजे. किती दशांश नंतर इथे किती 2 घर 2, इथे तेव्हा 3 घर, हे नसणार उत्तर. इथं पण 3 घर, हे उत्तर नसणार. फक्त काय ह्या दोन्ही पैकी 2 आणि 4 पैकी एक उत्तर असणार. एवढं तुम्हाला समजलंय? समजलंय. असं लक्षात. आता बघा संख्या कोणती, आता काय विचारायचं आपण, पहिली गोष्ट दशांश नंतर हे ना दशांश विसरून जायचं. संख्या कोणती आहे? 5929 ही संख्या आहे. कोणती? 5929 ही संख्या आहे. एकक स्थानी किती आहे? 9 आहे. मग 9 जर असेल त्याच्या वर्गमुळात ही संख्या आहे. एकक स्थानी जर 9 असेल तर मग ती संख्या काय येऊ शकते वर्गमुळात? एक तर 3 येऊ शकते किंवा 7 येऊ शकते. आलं लक्षात? ही पहिली स्टेप. मग इथं 3 आहे, इथं 7 आहे. बरं ठीक आहे, काय अडचण नाही. आता दुसरी स्टेप काय, त्या 3 स्टेप मध्ये सांगितलं ना, त्याच्या शेजारचा अंक कट करायचा. 9च्या शेजारी काय 2 कट करायचा. राहिली संख्या कोणती? 59.
त्याच्यापेक्षा लहान असलेली वर्गसंख्या पाहिजे, लहान वर्गसंख्या. मग किती आहे बघा, एकचं 1 आहे, 2चं किती वर्ग 4 आहे, 3चं 9 आहे, 4चं 16 आहे, 5चं 25 आहे, 6चं 36 आहे, 7चं 49 आहे, 8चं 64 आहे. मग इथं 59 किती मध्ये जाते, इथं जाते किती, त्याच्या लहानपेक्षा कोणती आहे, 49 आहे. त्याचं काय घ्यायचं, वर्गमूळ घ्यायचं. ते किती आलं, 7 आलंय. काय आलंय, 7 आलंय. मग बरोबर संपला ना विषय. बघा म्हणजे बघा, एक तर ती संख्या काय असू शकते, तिसरी स्टेप आपली काय, एक तर संख्या ती काय असू शकते, 73 असू शकते किंवा 77 असू शकते. हे तर आलं लक्षात. पण बघा इथं एकक स्थानी किती, दशक स्थानी किती आहे, 7 आलाय. मग इथं बघा 7 इथं किती, 8 आहे. म्हणजे बघा हेच उत्तर. पुढची स्टेप पण करायची नाही आपली. इथं आपल्या मध्ये आपण उत्तर काय करतो, लॉंग स्टेप मध्ये आपण काय करतो, 75 घेतो, त्याचा वर्ग काढतो. इथं लहान असली तर हे घेतो, मोठा असली हे घेतो. ज्याला समजलं नसेल त्याने एकदम ते डिटेल मध्ये जाऊन पाहिजे, बॅच पहा. जर समजलं नसेल व्हिडिओ दोनदा दोनदा तीनदा पहा, तुमची कन्सेप्ट एकदम क्लिअर होणार. आलं लक्षात. आता पण बघा ह्याच लेक्चरला घनमूळचा पण आला आणि वर्गमूळचा पण आला. म्हणजे बेसिक मधले बघा 2 व्हिडिओवर 2 क्वेश्चन आले मित्रांनो. तुम्हाला सांगतो ना, आपली ती बेसिकची बॅच केली ना, ऍटलीस्ट तुमचे 25 पैकी ना गणिताचे 10 उदाहरण असे सुटून जाणार, असे नुसतं पाहता क्षणी. आलं लक्षात. फक्त पाहता क्षणी सुटून जाणार. कळलंय. चला, तुम्ही कसे कोणत्या मेथडने सोडवलंय, तुम्ही काय केलं, इथं परत नाही करता बघा. तुम्ही परत स्मार्ट वर्क करत नाही मित्रांनो. तुम्ही काय केलं असं नाही बघा, हे 2 ऑप्शन मी पाहता क्षणी काय केलं मला माहिती आहे. दशांशी नंतर 4 घर आहेत, वर्गमूळ म्हणजे काय, दशांशी नंतर 2 घरं पाहिजे. इथं 3 घर, 1 2 3 हे कट, 1 2 3 हे कट. दशांशी नंतर हे 2 घर, इथं 2 घर. एक स्थानी किती 7 किंवा 9 असेल, 7 किंवा 3 असेल, हे लिहिलंय. पण बघा हा कट केला, अंक राहिला किती, 59. त्याच्या लहान आहे कोणती आहे, 49 वर्गसंख्येचा वर्ग किती आहे, वर्गमूळ किती आहे, 7. इथं फक्त 7 पाहिजे, 8 तर घेणारच नाही. मी पुढचं कॅल्क्युलेशन करणारच नाही, इथं आपला वेळ वाचणार. समजलंय का. म्हणजे काय, उत्तरापर्यंत न जाता सुद्धा उत्तर काढता येतं. आणि ह्याला हे ज्याला जमतं त्याला टाइम मॅनेजमेंट जमतं पेपर मधला, आणि त्याला स्कोर त्याचा वाढतो सुद्धा. कारण की तो काय करतो, या क्वेश्चनचा वेळ वाचवतो, 10-15 सेकंद, 20 सेकंद, 30 सेकंद, आणि हे टाइम दुसऱ्या प्रश्नाला लावतो, अवघड प्रश्नाला, आणि ते सोडवतो. आणि असं करून प्रत्येक सेकंदात असं म्हणजे प्रत्येक क्वेश्चन होतो, असं 15-15 सेकंद वाचत गेला, 20-20 अर्धा सेकंद, 30-30 सेकंद वाचत गेला, आणि 4-5 क्वेश्चनला गेलं तर ते 2-3 मिनिटं वाचतात. आणि नंतर अवघड क्वेश्चनला त्यांनी लावला वेळ, 3 क्वेश्चन सुटतात ना व्यवस्थित शांतपणे डोक्याने. अलग लक्षात. असं कॅल्क्युलेशन असतंय. समजलंय. समजलंय. चला सोडा पटकन, एकदम सोपा आहे. अरे नंबर प्लेट खिशामध्येच राहिली. हा चेस्ट नंबर असतो मित्रांनो. जो इथं ट्रेनिंग मध्ये जे विद्यार्थी येतात त्यांना असं एक असतं की प्रत्येक विद्यार्थ्याची एक आयडेंटिटी लपवायची असते. कशासाठी, की जे आपल्या शिकवणारे जे शिक्षक असतात, DI लोक म्हणजे ड्रिल इन्स्ट्रक्टर असतात, त्यांच्याने काय एखाद्या विद्यार्थ्याशी म्हणजे ओळख वगैरे होऊ नये. समजा तर मी अहिल्यानगरचा आहे, तर एखादा DI मला शिकवणार असला, तो जर नगरला असला तर आपल्याला फेवर करू नये त्याला, म्हणून ते काय करतात, चेस्ट नंबर देतात. ओके. मग तो चेस्ट नंबर काय करायचा, आपण लावायचा, जेणेकरून आपल्या त्यांना नाव पण माहित होत नाही आणि काहीच नाही, मग ती आयडेंटिटी लपून राहते. आलं लक्षात. असं आहे, त्यासाठी ते असतं. इथं राहिलं म्हणजे खिशामध्ये राहिलं. आता काय, 500 रुपये मुद्दलाचे 10 दशे 10 रुपये उत्तर लिहिलं तुम्ही कमेंट मध्ये. 10 रुपये सरळ व्याजाने दाब दुप्पट होण्यासाठी किती वर्ष लागतील, हे लागतील सांगा. एकदम ट्रिक आहे मित्रांनो, ट्रिक, भांडण ट्रिक आहे, काहीच नाही. आलं बघा, एक दर विचारतील किंवा काळ विचारतील, दोन्ही पैकी विचारतील. आता इथे किती विचारलंय, काळ विचारलेला आहे. एक तर दर विचारतील, नाही तर काळ विचारलं. एकच फॉर्म्युला आहे, दर किंवा काळ. काढायचं कसं, जर ज्यावेळेस नाही का दाम दुप्पट, तिप्पट, चौपट, पाचपट, म्हणजे दुप्पट म्हणजे किती, गुणिले 2 असतात, तिप्पट म्हणजे काय, गुणिले 3 असतं, चौपट म्हणजे गुणिले 4 असतं. आलं लक्षात. समजलंय. मग अशात आपल्याला किती काळ किंवा दर विचारलाय तर काय करायचं बघा, दर किंवा काळ, ट्रिक बघा, गुणिले काय करतं, 100 वजा 100 भागिले दर किंवा काळ. आलं लक्षात. फॉर्म्युला लक्षात आलाय तुमच्या. एक मिनिट. अरे
ट्रिक काय आहे? दर किंवा काळ. बरोबर. हे बघा इथं काय आहे? ते चुकून झाले. दर तुम्हाला ते सांगता सांगता तेच लिहिले मी परत. पट गुणिले 100 वजा 100 भागिले दर किंवा काळ. आता बघा दोन्हीपैकी एक विचारणार, दर किंवा काळ विचारणार आहे. आता इथं मी काय विचारलंय? काळ विचारलेला आहे. किती वर्ष लागतील? मग दिलेला काय आहे? दर दिलेला आहे. दर किती आहे? 10 रुपये. म्हणजे काळ इथं कट करायचा, इथं दर राहील आणि इथं विचारलेलं काय? काळ. दर इथं कट करायचा. समजलं? दर किंवा काळ. ही जर काळ असेल तिथं दर लिहायचा, इथं दर असेल तर म्हणजे इथं दर असेल तिथं काळ लिहायचा आणि जर काळ असेल तिथं दर लिहायचा. समजलं? ते प्रश्न ते बघा तुम्हाला कळलं नंतर. आता मी जर सांगतो तुम्हाला ते ट्रिक आहे. एकच फॉर्मॅट विचारतात. एक तर नाही का तुम्हाला वर्ष देतात, दर किती राहील हे विचारतात किंवा नाही का दर देतात आणि वर्ष किती लागतील हे विचारतात. कधी ते जर दुप्पट, तिप्पट, चौपट, पट असेल तर. माहिती किती दुप्पट आहे. म्हणजे गुणिले काय करावं लागतं? 2. मग बघा गुणिले 2 असतं ना, फक्त 2 घ्यायचं, तिप्पट असेल 3 घ्यायचं, चौपट असेल 4 घ्यायचं. बघा 2 बघ पट किती आहे? दुप्पट आहे म्हणजे 2 गुणिले 100 वजा 100 भागिले किती आहे? दर आहे ना ते दर, कारण की काळ काढायचा आपल्याला. दर किती आहे? 10 रुपये. मग भागिले फक्त 10 करायचं. मग बघा 2 गुणिले 100 किती झाले? 200 वजा 100 भागिले 100 10. 200 मधनं 100 गेले किती झाले? 100 भागिले 10. शून्याला शून्य गेला, उत्तर किती झालं? 10. आलं की नाही? एकदम सोपं आहे. फुकटचे मार्क आहेत. घ्या. म्हणजे घ्या म्हणजे काय? हे ट्रिक लक्षात ठेवा. लक्षात आलं? हे ट्रिक लक्षात ठेवा. इथं दर असेल तिथं काळ राहील, इथं काळ असेल तिथं खाली दर राहील. आलं लक्षात? मग इथं काय राहील? फक्त पट गुणिले 100 वजा 100 भागिले दर किंवा काळ. आणि ते कधी राहणार? दुप्पट, तिप्पट, चौपट असं जर असेल त्यावेळेस लावायचं. समजले? चला पाहायचं पुढचं. काय नाही, एकदम सोपं आहे. चला घ्या. थोडस पाऊस पण जोरात चालू आहे बाहेर. चला थोडस स्पीड धरू का? कारण की आपल्याला काय करायचं 9 वाजता नाही का व्हिडिओ अपलोड करायचा आहे. आता किती झालेत? 8:38 झालेत. 9 वाजता आपण अपलोड करून टाकू. आता 10.2 किलोग्रॅम गव्हाचे 17 समान भाग केले तर प्रत्येक भागातील गव्हाचे वजन किती? आता बघा मित्रांनो 10.7 10.2 ना 10.2 काय किलोग्रॅम आहे. त्याचे भाग किती करायचे? 17 भाग करायचे. मग जेव्हा समान भाग असतील, एक काम लक्षात घ्या, हे उदाहरण घेतलं आपल्याला तोंड लक्षात घ्या. 15 गोळ्या आहेत, 5 मित्रात वाटून घ्यायचे. तर कसं करावं लागेल? 15 भागिले 5 किती राहील? 5 3 15 3 गोळ्या प्रत्येक मित्राला येतील. सेम तसंच आहे. फक्त काय इथं केजी मध्ये केलेलं आहे, किलोग्रॅम मध्ये केलेलं आहे. आपल्या काय बघा तुम्ही डायरेक्ट भागिले जर 7 केलं तर काय दशांश अपूर्णांकात उत्तर जाईल तिथं. तसं करायचं का आपल्याला? नाही, कारण की खाली उत्तर काय ग्रॅम मध्ये आहे. मग सिंपल आपल्याला माहिती आहे 1000 ग्रॅमचं काय होतं? 1 किलो होतो. हे माहिती आहे. 10.2 किलो म्हणजे काय? गुणिले फक्त 1000 करायचं, ग्रॅम मध्ये येऊन जाणार आहे. मग बघा 10.2 गुणिले 1000 भागिले 17 केलं तर प्रत्येकाचा भाग येईल. ओके. मग बघा जर दशांश नंतर जर बघा गुणाकार असेल तर फक्त काय करावं लागतं? हे संख्या बघा लक्षात, हे लक्षात आहे. जेवढे शून्य आहेत ना 1 2 3 हे फक्त घर काय करायचं? दशांश उजवीकडे घ्यायचं. बघा इथं एक घेतलं, मग इथं आलं, इथं इथं आलं एक घर, इथं 2 घर, इथं 3 घर. तर मधले जे 2 घर बाकी आहेत तिथं फक्त शून्य देऊन घ्यायचे. म्हणजे ती संख्या काय झाली? 102 आणि वर 2 शून्य. आलं लक्षात? हे 3 शून्य आहेत ना, मग 3 घर फक्त उजवीकडे जायचं. पहिलं घर इथं गेलं, 2च्या इकडे उजवीकडं, नंतर एक घर, नंतर 2 घर, मध्ये 2 घर असे बाकी राहतात ते शून्य शून्य लिहून घ्यायचं. समजलंय? किंवा डायरेक्ट बघा एक घर 2 3 2 शून्य लिहून घ्यायचे. 2 ला गेलं तर हे कट झाला शून्य, इथं 2 शून्य जसे तसे लिहून घ्यायचे. आलं लक्षात? ही पण मेथड जमते. कशी मेथड बघा. तर पहिल्यांदा काय हा शून्य कट करायचा म्हणजे किती राहिलं? 102 झालं आणि 2 शून्य नाही तर 2 शून्य देऊन घ्यायचे. समजलंय? या मेथडने जा तुम्ही, बाकी डोकं लावू नका. आता भागिले किती? 17. मग सिंपल भागाकार. 17चा पाढा तर पाठच आहे सगळ्यांचा. 17 6 102 वर शून्याचे 2 शून्य, मग 600 काय झाला? ग्रॅम. डायरेक्ट उत्तर. याला काय डोकं लावायची गरज नव्हती. आलं लक्षात? समजलंय? समजलंय. चला पुढचं उदाहरण घेतोय. सोडा तुम्ही, मी तो एक पाहतो मेसेज काय आलाय. मागच्या यासारखंच आहे. सोडा पटकन, चला पटकन सोडा.
काही नाही, काही नाही. करू. लाईव्ह लेक्चर आहे की विचारलंय? लाईव्ह नाही ना, पाऊस भरपूर, पाणी, वायफाय पण पडून गेले. आता काय सांगू तुम्हाला. चालेल, हे पण सेम आहे. 24 कपाटाची किंमत किती? 48,720 रुपये आहे एका कपाटाची किंमत. काय डायरेक्ट भागाकार करायचं. बघा मी एक्झाम मध्ये कसं सोडवतो त्या पद्धतीने सोडवतोय बरं का. 48,720 भागिले 24 भाग करता आला पाहिजे. 24 की 24, 24 दुनी 48. 24 ने 7ला भाग जातोय का नाही? मग इथं 0, मग इथं घेतले 72. 24 त्रिक किती? 72 आणि वर 0शी 0 जातात. 2030 रुपये. एवढं सिंपल होतं. ऍक्च्युअली कॅल्क्युलेशन करायची गरज पण नव्हती. तुम्ही जर स्मार्ट असाल तिथं भाग करता नसा. इथंच पेपरवरच 2030 कळलं? पेपरवरच कॅल्क्युलेशन होते. चला पुढचं एकदम सोपं आहे. पटकन उत्तर टाका कमेंट मध्ये. 5 सेकंदाच्या आत उत्तर पडलं पाहिजे. याला वेळ नाही पाहिजे. फीबॉडमधचं आहे बघा फॉर्म्युला. पहिलं काय करायचं? कोण सोडून घ्यायचा. नंतर भागाकार आणि गुणाकार सेपरेट. इथं अधिक आहे त्यामुळे सेपरेट कळलं तर होते. 5 गुणिले 5 अधिक 5 भागिले 5 अधिक 5 वजा 5 कंसामध्ये. पण इथं अधिक चिन्ह त्यामुळे सगळे सेपरेट होते. 5 गुणिले 5 अधिक 5 भागिले 5 अधिक कंसातलं कॅल्क्युलेट 5 वजा 5 किती? 0. लक्षात. 5 गुणिले 5 किती? 5 5 25 अधिक 5 भागिले 5 किती? 1. 25 आणि 1 26. उत्तर 26. जमलंय. काय डोकं लावायची गरज नव्हती. आणि हे पण आपल्या बेसिक टॉपिक मध्ये. आपली जी बेसिक बॅच घेतलेली आहे त्या टॉपिक मध्ये हे कव्हर केलेलं उदाहरण जसं तसं पडलेलं आहे. कोण घ्यायची बॅच ती? तुम्हाला सांगितलंय भरपूर उदाहरण येणार. आता नल टॉपिक मधला प्रॉब्लेम आहे. डायरेक्ट ट्रिक केला मी. ट्रिक जेव्हा भरत असेल भरते, दोन्ही नळांनी भरते आणि एकाने भरते आणि दुसऱ्याने काहीतरी रिकामी होते. हे दोन वेगवेगळे ट्रिक आहे. ओके, हे दोन्ही पण ट्रिक आहे. दोन्ही नळांनी भरते. ओके, पी या नळाने 1 टाकी 12 तासात भरते आणि क्यू या नळाने 30 टाकी 15 तासात रिकामी होते. तर दोन्ही नळ एका सुरू केले तर टाकी भरण्यास किती वेळ लागेल? आता मित्रांनो दोन ट्रिक आहेत. दोन्ही ट्रिक मला सांगून घेतो. दोन्ही नळांनी जर टाकी भरत असेल तर काय करायचं? दोघांचा, दोन संख्या असते ना, दोघांचा काय करायचा? गुणाकार. ट्रिक लक्षात घ्या, ऍडव्हान्स मध्ये सांगतो. भागिले दोघांची काय करायची? बेरीज. हँडरायटिंग समजून घ्या थोडस, अजून जरा युज नाही झाले. बेरीज. आणि जर एका नळाने भरते आणि दुसऱ्या रिकामी होते काय करायचं? वर दोघांचा गुणाकार फिक्स राहणार. हे राहणार फिक्स राहणार. भागिले काय करायची? दोघांची वजाबाकी. दोघांची म्हणण्यापेक्षा वजाबाकी म्हणून डायरेक्ट काय दोघांची तरी. आणि वजाबाकी मध्ये मोठ्यातून काय करायचं? लहान वजा करायचं. कोण कशातनं काय वजा करायचं हे काय तुम्ही आता विचारू नका. कळलं? आपल्या फॉर्म्युला काय? भरते आणि दुसऱ्याने काहीतरी रिकामी होते. फॉर्म्युला कोणता वापरणार आपण? हा वापरणार, दोघांचा गुणाकार. दोघांचा गुणाकार म्हणजे दोन संख्येचा. इथं संख्या 12, इथं किती आहे? 15 गुणिले 12 गुणिले 15. आणि वजाबाकी म्हणजे काय? मोठ्यातनं लहान वजा करायची. इथं डोकं लावायचं नाही. 12 वजा 15 करत बसायचं नाही. मोठी कोणती आहे? 15 वजा 12. समजलंय? हे केलेलं हेच तिथं ट्रिक आहे. मग बघा आता वरचा गुणाकार करत बसू नका, नाही तर 12 गुणिले 15 करताना. कारण की तुम्हाला सांगितलंय गुणाकार तसाच ठेवायचा. खाली बेरीज वजाबाकी किती पहिले कॅल्क्युलेशन करून घ्यायचं. 12 गुणिले 15, 15 वजा 12 किती? 3. मग घेऊ 3 1 3, 3 चौक 12. मग काय राहिले? 4 गुणिले 15. मग काय? 15 चौक 60. आणि काय राहतील? तास. हे कळलं? ही स्टेप आजमावा तुम्ही. तर तुम्ही काय करता? 15 गुणिले 12 करतात, गुणाकार करतात आणि नंतर भाग वजाबाकी करून त्यांनी भाग देतात. तसं नाही करायचं. पहिले वजाबाकी करून घ्यायची नंतर भागायचं. कळलं? चला, सोपं होतं. काय नाही. जर स्पीड धरलाय मी है ना, थोडासा समजत असेल तुम्हाला. आपलं भूमिती टॉपिक मला दरवर्षी 1 किंवा 2 क्वेश्चन, 2 पेक्षा जास्त क्वेश्चन दरवर्षी येतात. त्यामुळे आपला भूमिती टॉपिक एकदम परफेक्ट पाहिजे. वर्तुळ, त्रिकोण, चौकोन, कोण याच्यावर एक तरी क्वेश्चन असतो म्हणजे असतोच कमीत कमी बरं का. 2 क्वेश्चन हमखास येतात. त्यामुळे आपला टॉपिक एकदम परफेक्ट ठेवायचा. ज्याचा तो वीक टॉपिक आहे त्याने आता तो स्ट्रॉंग करून घ्या, जेणेकरून 2 मार्क तुम्हाला लीड भेटणार. आपल्या जर बॅच मध्ये बघितलं तर एकदम सोपा येतो. नुसतं तुम्हाला सांगितलं असंच कारण मार्क घ्या. एकदम सोपं आहे, काय अवघड नाही त्यात.
फक्त थोडीशी फॉर्म्युले पाठवायची. आता एका त्रिकोणाचा पाया 15 सेंटीमीटर आहे, उंची 12 सेंटीमीटर आहे, तर दुसऱ्या त्रिकोणाचा पाया 20 सेंटीमीटर आहे आणि क्षेत्रफळ पहिल्या त्रिकोणाचे क्षेत्रफळाचे दुप्पट आहे, तर दुसऱ्या त्रिकोणाची उंची किती? आता बघा त्रिकोणाचे क्षेत्रफळ आता इथं बघा कोणता त्रिकोण दिला आता विचारतोस ना, की इथं बघा पाया दिला आणि उंची दिलेली आहे, म्हणजे काय थोडक्यात हा काटकोन त्रिकोण आहे. 1/2 पाया गुणिले उंची, हे आपल्याला न सांगता पण कळलं पाहिजे, नाही तर काय सर कोणता त्रिकोण दिला नाही आपल्याला. पाया आणि उंची दिले, काटकोन त्रिकोण, संपला विषय. आता काय दिलंय, पहिल्या त्रिकोणाचे क्षेत्रफळ दुसऱ्याचे काय, पहिल्या त्रिकोणाच्या क्षेत्रफळाचे दुप्पट आहे, कोणतं, दुसऱ्याची. लक्षात, पहिल्याचं क्षेत्रफळ आपण काढून घेऊ, गुणिले 2 करायचं, दुसऱ्या क्षेत्रफळ येणार आणि त्याचा ऑलरेडी पाया दिलेला आहे, आपल्याला फक्त काढायची का उंची, डबल कॅल्क्युलेशन आहे. काढूयात. 1/2 पाया किती याचा बघा, पहिल्याचा बरं का, पहिला पाया किती 15, उंची किती 12, बस कॅल्क्युलेशन करू. वेगवे बेस आहे 12, म्हणजे काय आलं 15 गुणिले 6, लक्षात, 15 6 90. हे झालं पहिल्या त्रिकोणाचे क्षेत्रफळ. पण दुसऱ्या त्रिकोणाचा विचारलंय, दुसऱ्या आपल्या दुसऱ्याचे काढायचे ना आपल्याला उंची, दुसऱ्याची उंची ना, तर बघा पहिल्या हाच फॉर्म्युला काढायचा, त्रिकोणाचे क्षेत्रफळ 1/2 पाया गुणिले उंची, पण दुसऱ्याचं काढायचंय. आणि हे काय आणखी ट्रिक काय घातली, तर क्लू काय घातलाय, पहिल्या त्रिकोणाच्या क्षेत्रफळाच्या दुप्पट आहे दुसऱ्या त्रिकोणाचे क्षेत्रफळ, म्हणजे बघा दुसऱ्या त्रिकोणाचा पाय आहे आणि क्षेत्रफळ पहिल्या त्रिकोणाचे दुप्पट आहे. पहिल्याचं किती आलेलं आहे, पहिले 90, मग दुसऱ्याचं किती ना, दुप्पट म्हणजे काय 90 गुणिले 2, दुप्पट म्हणजे गुणिले 2 असतं ना, 180. 180 लिहिलंय. हा फॉर्म्युला कसा तसा, क्षेत्रफळ बरोबर 1/2, फॉर्म्युलेत नाही. पाया किती दुसऱ्याचा 20 सेंटीमीटर लिहिला, 20 सेंटीमीटर, आणि उंची किती आहे ते आपल्याला काढायची, उंची राहिली इथं, लक्षात. मग बघा बे वर 0 0 म्हणजे बघा 180 बरोबर 10 गुणिले उंची. आता 10 इकडे गुणिलेत, बरोबरचे तिकडे गेल्यावर काय भागिल्यावर, म्हणजे काय 180 भागिले 10 बरोबर उंची. आता जागा कमी असल्यामुळे असं करतोय, 0 0 केला, राहिले किती 18, उंची बरोबर किती 18, ती काय सेंटीमीटर. कळलं, हा लक्षात. मग आपण काय केलं याच्यामध्ये बघा, तसेच नंतर दुसरे चालू होतं. पहिल्या त्रिकोणाचे क्षेत्रफळ काढलं 1/2 पाया गुणिले उंची, क्षेत्रफळ काढलं, दुसऱ्या त्रिकोणाचे क्षेत्रफळ पहिल्या त्रिकोणाचे दुप्पट आहे, मग दुप्पट 90 होतं, की झालं 180 झालं. मग काय केलं, तोच फॉर्म्युला 1/2 पाया गुणिले उंची, 1/2 केलं, पाया किती आहे 20 सेंटीमीटर, भाग केला, वेग 10, मग 10 इकडे भागिले, फक्त त्याला उत्तर झालं. समजलंय, समजले, काय नाही. आता शेवटचे 2 राहिलेत, काय नाही होतंय टाइमात. इथं डायरेक्ट ट्रिक सांगितलेली, ही डायरेक्ट ट्रिक आहे, तुम्ही बघा आता कसं करायचं. 4 अंकी मोठ्यात मोठी संख्या, 4 अंकी लहानात लहान संख्यांची बेरीज किती. 4 अंकी मोठ्यात मोठी किती, बघा 9 पासून चालू होते, 1 2 3 4 सगळ्यात मोठी काय 9 येते ना, मग 9 9 9 9 ही 4 अंकी मोठी. 4 अंकी सगळ्यात लहान कोणती, 1 0 0 0, यांची काय विचारली बेरीज, 9 0 9 9 0 9 9 0 9 9 1 10, 10 999, हे आपल्याला येते उत्तर. परंतु मी तुम्हाला सांगितलं मित्रांनो, जर 4 अंकी असेल, 5 अंकी असेल, काय असेल, तर काय करायचं, 4 अंकी सगळ्यात मोठी काय असं, 4 अंकी सर्वात मोठी आणि सर्वात लहान यांची जर बेरीज जर विचारली, तर ट्रिक काय मित्रांनो, 4 अंकी आहे ना, तर शेवटचा एक अंक कट करायचा, किती 3 अंक, 3 अंक शेवटी 9 लिहून टाकायचे, 9 9 9, आणि पहिले 2 अंक 10 करायचे फक्त. 5 अंकी असेल, 5 अंकी सर्वात मोठी आणि 5 अंकी सर्वात लहान, मग काय करायचे, 4 अंक शेवटचे 4 9 9 लिहायचे आणि पुढे फक्त 10 करायचं, बस संपला विषय. आलं लक्षात, हे ट्रिक आहे. समजली, काय अडचण नाही. होते झालं लेक्चर आपलं 9 ला अपलोड होऊन जाईल लेक्चर. शेवटचा प्रॉब्लेम पटकन सोडा, कमेंट करा. 4/7, 5/7, 3/7 आणि 2/7 सर्वात मोठा पूर्णांक कोणता. थोडक्यात हा नाही का भागाकारामध्ये दिलाय, पण व्यवहारी अपूर्णांक आहे बघा. 4/7 म्हणजे 4/7, 3/7 म्हणजे 3/7, 5/7 म्हणजे 5/7 आणि 2/7 म्हणजे 2/7. या सर्वात मोठा कोणता. 7 7 7 7, पाया काय आहे, समान. मग काय आहे, जर पाया समान असेल आणि ज्याचा अंश मोठा तो अपूर्णांक मोठा, इथं 4 येतं, 3 येतं, 5 येतं, 7 आहे, मोठा काय 5 आहे, म्हणजे हा बघा 5/7 म्हणजे 5/7, हा पूर्णांक सगळ्यात मोठा. समजलंय. चला, अशा पद्धतीने आपला हा
पालघर जिल्हा पोलीसचा पेपर. एक मिनिट मी तुम्हाला पहिला पेज काढतो. हे बघा, पालघर जिल्हा पोलीस पेपर शिपाई पेपर 2024 ला, जो 7 जुलै 2024 ला झालेला आहे, तो मी व्यवस्थित केला आपण. मित्रांनो, मी तुमच्यासाठी अवेलेबल आहे आता, पूर्णपणे तुमच्यासाठी अवेलेबल, तुम्ही काळजीच करू नका. आतापर्यंत आपण काय केलंय, लातूरचा घेतलाय पेपर, यवतमाळचा घेतलाय, पालघरचा घेतलेला आहे. आलं लक्षात? हे तिन्ही पेपर आपण कव्हर केलेत. आता तुम्ही काय करायचं, जे आता विद्यार्थी पाहतात ते क्लास, तिने काय करायचं, पहिल्यांदा आता टाइम लावून ज्यांचा एकदा रिव्हिजन कंप्लीट झाली त्यांनी काय करायचं, लातूरचा पेपर, यवतमाळचा पेपर आणि पालघरचा पेपर काय करायचं, टाइम लावून सोडायचा, प्रत्येकाचा टाइम लावून सोडा. तुमचं लवकर होणार. ज्यांनी आपले व्हिडिओ पाहिले त्यांनी पण काय करा, हे तिन्ही पेपर काढा आणि जे मागच्या सगळे PYQ वाले पुस्तक असेल त्यात काय करायचं, तिन्ही पेपर काढायचे. तर ते 50 क्वेश्चन 45 क्वेश्चन काहीतरी आहेत ते क्वेश्चन घ्यायचे, टाइम लाईन सोडायचे. हम्म? सोडवले फर्स्ट टू लास्ट सोडायचे. नंतर पाहिजे कोणते चुकतात आणि कोणते नाही. म्हणजे चुकतात तिने आपलं अनालिसिस पाहिजे, किंवा मग काय करायचं, डायरेक्ट फर्स्ट टू लास्ट नाही का युट्यूबला असन, डायरेक्ट गुणिले नाही का 2चा स्पीड करून टाकायचा, डायरेक्ट दन 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 याचं कॅल्क्युलेशन कसं, ही कोणती मेथड वापरली, कशी काय केली. आलं लक्षात? 3 पेपर झालेत. आत्ताशी 3 पेपर झाले, आपले सगळे पेपर घ्यायचे. सगळे पेपर आपण वन बाय वन जोपर्यंत तुमचे पेपर म्हणजे ग्राउंड होत नाही, लेखी होत नाही, तोपर्यंत सगळे आपलं कव्हर होणार आहे, तुम्ही परफेक्ट होणार आहे. आलं लक्षात? काही तुम्ही माझ्यासोबत येता, तुम्ही काळजीच करायची नाही, तुम्हाला काहीच अडचण येणार नाही गणित बुद्धिमत्तेला. तुम्ही फक्त माझ्यासोबत राहा, मेहनत करा, कष्ट घ्या, कष्टाला पर्याय नाहीये. आता तुमचा जर गुरु म्हणजे मी शिक्षक एवढे जर कष्ट घेतोय, एवढी मेहनत घेतोय, तुम्हाला काय अडचण घ्यायला. अजिबात कष्ट घ्यायला घाबरायचं नाही. झोप एकदम व्यवस्थित घ्यायची, 6-7 तास झोप घ्यायची आणि राहिलेल्या वेळामध्ये टाइमपास करायचा नाही. झोप प्रॉपर घ्यायची, झोपेमध्ये कॉम्प्रोमाइज करायचं नाही, एक लक्षात घ्या. तुम्ही काय करता, रात्री नाही मोबाईलवर बसतात 11-12 पर्यंत आणि सकाळी लगेच उठतात, 4:30 लगेच पळतात. बॉडी थकते, झोप पूर्ण होत नाही, ग्राउंड व्यवस्थित होत नाही आणि त्याचा इम्पॅक्ट काय होतो, लगेच दिसत नाही मित्रांनो. तुम्हाला वाटतं अरे काय नाही, तुम्ही 12ला झोपले, 11ला झोपले, लगेच उठले आणि लगेच पळाले, तुम्हाला वाटतं मला काही फरक पडत नाही. आणि त्याचा इम्पॅक्ट नाही हळूहळू बॉडीवर होत असतो. जेव्हा तुम्ही 2-3 महिन्याचं कंटिन्यू करता ना, तुमची हळूहळू बॉडी ट्रेन होत जाते, नंतर इम्पॅक्ट पडतो. आलं लक्षात? त्यामुळे झोप पुरेशी घ्यायची, बॉडीला व्यवस्थित रिकव्हर होऊन जायचं. काही काही गोष्टी आता कसं तुम्ही जरा तुम्हाला समजत नाही लक्षात, कारण की तुम्ही तेवढं समजून घेत नाही. पण तेवढी झोप पण महत्वाची, झोप घ्यायची, राहिलं सगळा वेळ अभ्यासासाठी घालवायचा. एवढे 5-6 महिने द्या, रिझल्ट येणार म्हणजे येणारच. अंगावर तुमच्या वर्दी असणारच, खाकी असणारच. मग पहा काय होतं ते. चला मग आज इथेच थांबूयात. थोडंसं पावसामुळे काय झालंय, आजचं लेक्चर आपलं रेकॉर्ड ठेवावं लागले. बाहेर प्रचंड पाऊस चालू आहे, वायफाय वगैरे सगळं सिस्टीम बंद पडलेली आहे. त्यामुळे आता काय झालंय, 2 दिवस झाले आपलं ब्रेक पडला होता, त्यामुळे आपण लेक्चर आता कम्प्लीट केलंय. चला, आणि जे नवीन आलेत त्यांनी मागच्या शाळेचे लेक्चर पाहून घ्या, टोपी क्वेश्चन पेपर पाहून घ्या. आणि जे नवीन असतील त्यांनी आपली कोणती बॅच, ती मोफत बेसिक अंक गणित बुद्धिमत्ता बॅच, गणितम ॲपवर आहे, लगेच जाऊन ॲप डाउनलोड करायचं, पाहायचं. ॲपचा लोगो बघा असा आहे, गणितम कॉपऱ्यात दिसला. चला थांबूयात मग इथे आज. चलो, जय हिंद, जय महाराष्ट्र.